Okay, see all of you listen here. So now we are starting with the third class of superclass Tetrapoda, that is class Aves. What is the meaning of a Aves? Aves means a bird. So all the birds are included in a class Aves. Okay, so there are some examples. The example of that bird is pigeon, then parrot, flightless bird like ostrich, kiwi, then penguin, then crow, then vulture and sparrow. All these are included in class Aves. Now, the characteristic of this class, that is Aves, forelimbs are modified into a wings for flying. Some birds have lost the capacity of flying. Example, ostrich. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, इन दिस क्लास देर इज ऑल्सो टू पेअर ऑफ लिम्ब इज प्रेझेंट. जसं आपल्याला हे जे हँड्स आहे, सो दीज आर कॉल इट ॲज अ फोर लिम्ब आणि लेग्स म्हणजे आपलं हाइंड लिम्ब. सो इन दिस क्लास, इन दिस ॲनिमल, फोर लिम्ब म्हणजे अप्पर वाला जे लिम्ब आहे दॅट विल बी मोडिफाईड इनटू अ विंग. जे अप्पर लिम्ब आहे ते कशामध्ये मोडिफाय झालंय, विंग मध्ये झालंय फॉर फ्लाइंग. बट सम ऑफ द बर्ड डोंट फ्लाय. त्याच्यामध्ये काही बर्ड फ्लाय करू शकत नाही. दे लॉस द कॅपॅसिटी ऑफ फ्लाय. एक्झाम्पल ऑस्ट्रिच. मग त्यांच्यामध्ये रनिंगचं पार्ट. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज हाइंड लिम्ब आर यूज फॉर. हाइंड लिम्ब म्हणजे आपलं लेग वाला पार्ट जे आपण लोअर लिम्ब. हाइंड लिम्ब आर यूज फॉर वॉकिंग, क्लास्पिंग, ट्री ब्रांचेस अँड रनिंग. रनिंग साठी ऑस्ट्रिच मध्ये यूज होते, वॉकिंग आणि क्लास्पिंग साठी ट्री वरती, ब्रांच वरती ते यूज. देन aquatic bird have waves between their toys, that is duck. आता बघा डक मध्ये फ्लाइंगचं कॅपॅसिटी नाही मिळत, सो अल्टिमेटली ते फ्लाय करत नाही. मग त्यांना कुठे राहायचंय, मग डक इज लिव्हिंग इनसाइड अ वॉटर. सो वॉटर वरती त्यांना काय करायचंय, स्विम करायचं. सो फॉर देअर स्विमिंग, देअर डिजिट्स, त्यांचं जे पेंटाडेक्टाइल डिजिट्स आहे, इन बिटवीन द डिजिट्स त्याच्यामध्ये काय असणार आहे, वेव असणार, म्हणजे स्किन असणार. सो त्याच्यामध्ये त्यांना काय होणार आहे, त्यांना स्विमिंग साठी हेल्प होते. ओके, सो दिस इज अ सम मॉडिफिकेशन. सो aquatic bird have a waves between their toys. Example, duck. बॉडी इज स्ट्रीमलाइन. त्यांना काय करायचं, फ्लाय करायचंय. सो अल्टिमेटली एअरचं रेजिस्टन्स काय करायचंय, लोअर डाऊन करायचंय. सो बॉडी इज अ स्ट्रीमलाइन दॅट इज बोट शेप टू रिड्यूस द resistance during a flight. These are homeotherm as like a human. Homeotherm means they are hot-blooded. That temperature of that animal is always constant irrespective of the surrounding temperature. म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर कितीही असलं तरी त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होणार नाही आपल्यासारखं. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ होमिओथर्मिक ॲनिमल. होमो मीन्स similar temperature, internal temperature. Now the next part is exoskeleton made up of feathers. Exoskeleton म्हणजे upper side ला जे skeleton hard part आहे, so they having a feathers. So exoskeleton made up of feathers. Scales are present on hind leg. जे hind limb आहे, जे legs वाला part आहे त्याच्यावरती काय आहे, sometimes there is a presence of a scale is present. So this is also one type of exoskeleton. Now, body is differentiated into a well-developed part, that is head part, then there is a neck part, then there is a trunk part, and last मध्ये त्यांना काय असतं, tailचंही part. So body consists of head, neck, trunk and tail part. Next part, skin is thin. Okay, skin thin आहे, dry, non-glandular except oil gland at the base of tail. Okay, फक्त त्यांचं जे टेलचं रिजन आहे त्याच्यावरती स्पेसिफिकली एक ग्लॅन्स प्रेझेंट आहे. सो नेम ऑफ दॅट ग्लॅन्स इज कॉल्ड इट ॲज अ युरोफायजियल ग्लॅन्स विच इज प्रेझेंट ॲट द टेल रिजन. आणि बॉडीवरती कुठल्याही टाईपचं ग्लॅन्स ॲबसेंट. ओके, सो नॉन ग्लॅन्ड्युलर एक्सेप्ट द ऑइल ग्लॅन्स ॲट द बेस ऑफ टेल. टेलच्या बेसवरती फक्त ऑइलचं ग्लॅन्स आहे, दॅट इज युरोफायजियल. बोन्स आर हॅलो, pneumatic with the air cavity to reduce the body weight. बघा, आपलं बोन जर आपण घेतलं तर आपल्या बोन मध्ये कुठे गॅप असतं का, नाही. बट त्यांना काय करायचंय, सो बर्ड आर फ्लाइंग, सो अल्टिमेटली दे हॅव टू रिड्यूस देअर वेट. सो फॉर द रिडक्शन ऑफ देअर वेट, देअर bone is pneumatic, that is inside a bone there is a cavity and that cavity is filled with the air. म्हणजे त्यांच्या बोन मध्ये
गॅप असतं मधल्या साईडला आणि त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असतं. दिस टाइप ऑफ बोन इज कॉल्ड एज अ प्नूमॅटिक, ज्याच्यामुळे त्यांचं बॉडीचं वेट काय रिड्यूस होणार, सो दे कॅन फ्लाय. जॉ आर विदाउट टीथ, जॉ मध्ये टीथ ऍबसेंट आहे, बट दे आर मॉडिफाईड इन टू बीक. त्यांचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे, बीक मध्ये. फॉर अ डायजेशन दिस, फॉर अ डायजेस्टिव्ह सिस्टीम these animal have a crop and gizzard. क्रॉप आणि गिझर्ड का आहेत आपण नंतर बघणार आहोत डिटेल मध्ये. हे ग्राइंडिंग करणारे जे पार्ट आहे जे की त्यांच्यामध्ये डायजेशन साठी हेल्प करते. नाउ blood is red in color due to presence of red blood cell, that is RBC, and the RBC is biconvex and nucleated, means they having a nucleus, but human मध्ये without nucleus. Okay, so this is now the next point is हार्ट इज परफेक्टली फोर चेंबर. या अॅनिमल्स मध्ये जे हार्ट आहे ते परफेक्टली फोर चेंबर आहे, मीन्स 2 एयुरिकल 2 वेंट्रिकल. So ultimately 2 time blood is coming inside a heart and 2 time blood is going outside in one heartbeat. So this is called as a double circulation is there. Done. The next part is respiration take place by lungs, but they having an additional air cavity. Okay, so respiration is take place by lung having a air sac to increase the buoyancy, म्हणजे त्यांना स्थिर राहायचं हवेमध्ये. सो बघा ह्याच्यामध्ये बाय मिस्टेकली मी इकडे ते ऍड नाही केलं, पण तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या बॉडीमध्ये लंग्स आहे अँड ऑन अदर साइड ऑफ अ लंग्स, लंग्सच्या दोन्ही साइडला एअरचं कॅव्हिटी आहे. मीन्स इन देअर बॉडी डबल रेस्पिरेशन इज ऑल्सो टेक प्लेस. म्हणजे बघा आपल्या बॉडीमध्ये फक्त एअर कुठे प्रेझेंट आहे, लंग्स. ह्यांच्यामध्ये एक्सपिरेशनच्या वेळी जेव्हा ते लंग्स मधून एअर बाहेर जात आहे तेव्हा एअर साक मध्ये जे एअर आहे ते परत त्यांना युटिलाइज होतं आणि प्लस दिस एअर विल रिड्यूस द वेट आणि त्याच्यामुळे त्यांना काय होतंय, बायोन्सी म्हणजे एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी हवेमध्ये हेल्प होतं. सो दिस इज दे हॅव्हिंग अ एअर साक. एअर साक मध्ये एअर असणार टू इन्क्रीज द बायो. तुम्ही नेटवर सर्च करा एअर साक इन बर्ड्स अँड एव्स, तुम्हाला ते डायग्राम चांगलं दिसेल. त्याच्यामध्ये बाय मिस्टेकली मी नाही. Brain is enlarged and has well developed cerebellum for equilibrium. Equilibrium maintain करण्यासाठी म्हणजे काहीतरी दोघांमध्ये काहीतरी रिलेशन वगैरे मेंटेन करण्यासाठी. सो फॉर दॅट इक्विलिब्रियम दे हॅव अ cerebellum is well developed. जे ब्रेनचं लास्ट वाला पार्ट आहे cerebellumचं पार्ट, ते कसं आहे, वेल डेव्हलप आहे. Now the next part, sexes are separate, that is male and female, and shows a prominent sexual dimorphism. म्हणजे आपण मेल आणि फिमेलला त्यांच्या एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक वरून डिफरन्शिएट करू शकतो. दीज आर ओव्हिपेरस, दे आर एग लेइंग म्हणजे एग देतात. फर्टिलायझेशन इज इंटरनल, दॅट इज युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टेक प्लेस इनसाइड अ बॉडी. पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल डेव्हलप. तुम्ही बघितच असणार स्पॅरो वगैरे जे पण आहे, जेथपर्यंत त्यांचं चाइल्ड बिगर होत नाही, उडत नाही, तेथपर्यंत त्यांचं पॅरेंटल केअर ते करतात. So parental care is very well developed. Seasonal migration is seen in some bird. काही बर्ड मध्ये काय आहे, seasonal migration. What is the meaning of seasonal migration? बघा काही बर्ड आपल्या एरियामध्ये एका पर्टिक्युलर सीझन मध्ये दिसणार आणि ते सीझन गेलं तर तुम्हाला ते बर्ड परत तिकडे दिसणार, परत दुसरं इयर मध्ये ते सीझन आलं तेव्हाच ते दिसतंय. सो दिस इज कॉल्ड एज अ सीझनल मायग्रेशन. म्हणजे या काही जे बर्ड्स आहेत, जसं समजा की आपल्याकडे टेम्परेचर फार हाय आहे, सो अल्टिमेटली त्या सीझन मध्ये, समर सीझन मध्ये आपल्याकडचे जे बर्ड आहे ते दुसरीकडे जिकडे विंटर किंवा कमी लो टेम्परेचर आहे अशा ठिकाणी निघून जाणार, परत तिकडे लो टेम्परेचर स्टार्ट झालं तर आपल्याकडे. सो दिस इज कॉल्ड एज अ सीझनल मायग्रेशन. सीझन टू सीझन ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. सो दॅट इज कॉल्ड एज अ सीझनल मायग्रेशन. डन. स्पेशल फीचर्स, द मेन इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द एव. युरिनरी ब्लेडर इज ऍबसेंट. युरिनरी ब्लेडर म्हणजे काय आहे, सो आपल्या बॉडीमध्ये युरिन स्टोअर करण्यासाठी जे पार्ट आहे, सो ह्यांना बॉडीचं वेट लो करायचं आहे. सो अल्टिमेटली इन देअर बॉडी युरिनरी ब्लेडर इज ऍबसेंट, सो अल्टिमेटली देअर युरिन इज एनी टाइम दे कॅन urinate. That female shows a presence of only left ovary and left oviduct. जर आपण ह्युमन मध्ये घेतलं तर ह्युमनच्या फिमेल मध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये 2 ओव्हरीज अँड 2 ओव्हिडक्ट्स आहे. बट ह्याच्यामध्ये बघा एक जरी ओव्हरी किंवा एक जरी ओव्हिडक्ट असलं तरी पण फर्टिलायझेशन होऊ शकतं. सो अल्टिमेटली टू रिड्यूस द बॉडी वेट, फिमेल मध्ये 1 ओव्हरी अँड 1 ओव्हिडक्ट.
and this help to reduce the body weight. अशामुळे त्यांचं बॉडीचं वेट काय होणार आहे लो. So this is all about that caves. हे पार्ट पण आपण कंप्लीट करून घेऊया 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल त्याच्यानंतर आपण क्वेश्चन करू. सो नाउ वी आर स्टार्टिंग विथ fourth class of super class Tetrapoda, that is class Mammalia. What is the meaning of Mammalia? Mammae means a breast or a nipple. Means if the animal having a breast and a nipple for a feeding their young one. So that is called as a class Mammalia. Example are bat, rat, monkey, camels, human beings, whales, dog, cat. So all these are the example of that class Mammalia. Now, there are some other, all the animal in class Mammalia, they are viviparous, but except the one animal that is called it as a duck-billed platypus. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकतात बघा, हे जे animal आहे that is duck-billed platypus. This is also a mammal, but exception आहे की हे काय करते egg laying आहे. So it is oviparous and all the mammals are viviparous. So this is one exception. हे काय आहे एक exception चा part आहे. Then next part, Mammalia includes the animal having a mammary gland. So as I already said, what is the meaning of mammals? They having mammary glands for the nourishment to their young child, nourishment. These are omnipresent. They are present everywhere. That is mostly terrestrial form मध्ये आहे, but aquatic पण आहे. Aquatic म्हणजे जर मी whaleचं example घेतलं तर ते पाण्यामध्ये राहतात. So some are aquatic and few are aerial and arboreal. Aerial म्हणजे बॅटचं जर मी एक्झाम्पल घेतलं ते हवेमध्ये उडतात. आर्बोरियल म्हणजे झाडावरती राहतात. मंकी वगैरे एक्झाम्पल घेतलं तर ते झाडावर राहतात. So they are omnipresent. That is present everywhere. Now the next point is limbs are organ of locomotion and used for walking, flying, climbing, burrowing and swimming. प्रत्येक ॲनिमल मध्ये वेगवेगळा यूज. आपल्यामध्ये लिम्स ह्युमन मध्ये वॉकिंग साठी आहे, बॅट मध्ये फ्लाइंग साठी आहे, क्लाइम्बिंग साठी आहे. जसं मी मंकी वगैरे घेतलं. काही मध्ये जर मी इफ आय एम टेकिंग एक्झाम्पल ऑफ रॅट, त्यांच्यामध्ये बरोविंग साठी जमिनीमध्ये खड्डा करून राहतात. व्हेलचं एक्झाम्पल घेतलं तर ते कसं आहे स्विमिंग साठी. Body is differentiated into head, neck, trunk and tail region. In some animal tail is absent like a human being, but it is divided into this part. That these are homeothermic. आपलं body temperature हे नेहमी का असणार आहे similar, that is 37. So irrespective of the surrounding temperature, body temperature is always similar, that is called it as a homeothermic. Then exoskeleton, आपल्या बॉडीच्या वरती हार्ड कव्हरिंग, विच आर दॅट फॉर्म हेअर, आपल्या बॉडीवर हेअर आहे, फर आहे, दॅन नेल्स आहे, आपल्याला नेल्स आहे, दॅन हूज आहे, हॉर्न्स आहे. जर मी काऊसचं एक्झाम्पल घेतलं, बफेलोचं एक्झाम्पल घेतलं, सो दे हॅव्हिंग अ हॉर्न्स आर प्रेझेंट. सो दीज आर द एक्झोस्केलेटन इन मॅमल. दॅन स्किन इज ग्लँड्युलर हॅव्हिंग अ स्वेट ग्लँड and sebaceous gland, oil gland. What is the function of sweat gland? आपल्या बॉडी मध्ये काय आहे, वी आर होमिओथर्मिक आहे. जर बॉडी मध्ये एक्स्ट्रा टेम्परेचर झालं, आपण बाहेर गेलो, टेम्परेचर हाय आहे, सो ऍट द टाइम स्वेट ग्लँड काय प्रोड्यूस करते, सो देर इज अ प्रोडक्शन ऑफ स्वेट. म्हणजे बॉडी मधलं जे हीट आहे ते वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये बाहेर येते. सो दॅट इज नथिंग बट अ फंक्शन ऑफ दिस पार्ट. सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ स्वेट ग्लँड अँड सिबॅसियस ग्लँड. मेमरी ग्लँड्स आर मोडिफाईड स्वेट ग्लँड. म्हणजे जे स्वेट ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये आहे त्याचंच मॉडिफिकेशन फिमेल मध्ये मॅमल्स मध्ये कशामध्ये झालेलं आहे, मेमरी ग्लँड्स. नाउ दे हॅव अ एक्सटर्नल इयर, आपलं जे इयर आहे बाहेरच्या साईडला, सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ इयर पिना, एक्सटर्नल इयर. दे शोज अ हेट्रोडोंट डेंटिशन. आपल्यामध्ये जे टीथ आहे बघा वेगवेगळ्या शेपचं आहे. वी हॅव्हिंग अ इन्सिसर, कनाइन, ओके, प्री मोलार अँड मोलार, चार वेगवेगळ्या टाइप्सचा आपल्या जॉ मध्ये. सो वी हॅव्हिंग अ heterodont dentition. Hetero means a different type of teeth is present. That is 4 type of incisor, canine, molar and premolar. Next part, RBC is biconcave. मेंदूवडा शेप जे असतं, मेंदूवडा सर्वांनी खाल्लेला आहे, त्या शेपचं आपल्या बॉडी मध्ये काय आहे
आरबीसी आहे. अँड आरबीसी इज इन्यूक्लिएटेड विदाउट न्यूक्लियस. हे मेन पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत जेवढेही बघितलं त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट होतं, बट मॅमल्स मध्ये आरबीसी कसं आहे, इन्यूक्लिएट. ब्लड इज रेड इन कलर. ब्लड हे कुठल्या टाईपचं आहे, रेड इन कलर, बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट इन आरबीसी. हार्ट इज वेंट्रल इन पोझिशन, लोअर साइडला प्रेझेंट. आणि हार्ट कुठली चेंबरचा आहे, 4 चेंबर हार्ट इज प्रेझेंट. रेस्पिरेशन टेक प्लेस बाय लंग, आपल्याला काय आहे, लंग्स आहे. ब्रेन इज हायली डेव्हलप. सेरेब्रम शोज अ ट्रान्सवर्स बँड दॅट इज कॉल्ड कॉर्पस कॅलोसम. हे काय आहे, ते तुम्हाला नेक्स्ट मी पिक्चर्स वगैरे जर असतं त्यावेळी दाखवून देईल, कॉर्पस कॅलोसमचं पार्ट. फ्यू मॅमल्स आर ओव्हिपेरस, दॅट इज एक्झाम्पल डक बिलेड प्लॅट. हे एक्सेप्शन आहे. ऑल आर viviparous, but this duck-billed platypus is oviparous. Then some have a pouches for development of immature young ones. These are called marsupials. Example kangaroo. Kangaroo बघा, त्यांचं चाइल्ड दिल्यानंतर त्यांच्या चाइल्डला काही वेळेपुरतं त्यांच्या बॉडीला एक पाउच लाईक स्ट्रक्चर असतं. इन दॅट पाउच दे आर कॅरिंग देअर चाइल्ड. त्यांच्या चाइल्डला काय करतात, कॅरी करतात. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ marsupial, that is kangaroo. And majority of the mammal are placental and viviparous. Viviparous म्हणजे तुम्हाला माहितच आहे की they are giving directly child ला birth देतात. And what is the meaning of placental mammal? So all you know that umbilical cord सर्वांना माहिती. आपलं जे चाइल्ड असतं ते त्यांच्या आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा डेव्हलप होतं, सो आईचं गर्भाशय आणि चाइल्ड या दोघांमध्ये एक शेअरिंग पार्ट असतं, that is called it as a placenta. Okay, so all the mammals having a presence of placenta, so this is called it as a placental mammal. Okay, so this is all about that class mammal.